हा मड चर्चचा परिसर आहे। इकडे तुम्ही बघत असाल की काही दिवसापूर्वीच हे स्पीड ब्रेकर बसवण्यात आले होते। ॲक्च्युली हे स्पीड ब्रेकर बसवले चांगली गोष्ट आहे। इकडे शाळा आहे आणि स्पीड ब्रेकरची आवश्यकता पण आहे आणि हे ऑनलाईन स्पीड ब्रेकर बसवलं त्याची आवश्यकता नाही आहे। एका स्पीड ब्रेकरने पण काम चालू शकतं आणि मालवणीच्या पॅटर्न मालवणी चर्चचं जे स्कूल आहे त्याच्यासमोर जे स्पीड ब्रेकर आहे डांबरी मटेरियलने ते खूप चांगले आहे। त्याच्यामुळे गाड्यांना त्रास होत नाही। पण इकडे तुम्ही बघत असाल की बाईक्स आहेत ज्यांना खूप अडचणीच होते आणि बाईक पडायला पण होते। ते असू द्या, 1 महिना पण झाला नाही हे स्पीड ब्रेकर बसवून आणि ह्या स्पीड ब्रेकरमधले काही पार्ट निघालेले आहेत। हा प्रकार इकडेच नाही आहे तर आणखीन पुढे पण स्पीड ब्रेकर जिकडे बसवलेले आहेत तिकडे पण तुटलेले आहेत। तर मला हेच बोलायचं आहे की अधिकारी जे आहेत हे ह्या निकृष्ट दर्जाचे स्पीड ब्रेकरच्या कंत्राटदाराला कशा पद्धतीने मान्यता देतात आणि ह्या पद्धतीने हे स्पीड ब्रेकर बसवायला लावतात, म्हणजे हा भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचार उजागर झाला पाहिजे। अशा लोकांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, यांना कामं दिली नाही पाहिजे। हा जनतेच्या असेसमेंटच्या पैशाचा हा खेळ आहे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो। याच्यावर कारवाई झाली पाहिजे। हे मड कोलीवाडा, मडगाव, मालाड वेस्ट, मालाड विधानसभा या ठिकाणचं आहे। तर कृपया याच्यावर प्रशासनाने लक्ष द्यावं, सरकारने लक्ष द्यावं। अशा पद्धतीचे कंत्राटदार, भ्रष्टाचार कंत्राटदारांना बाजूला केलं पाहिजे जेणेकरून नागरिकांना त्यांच्या चांगल्या सुविधा भेटतील। धन्यवाद।